हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 12 पेरीमीटर अँड एरिया मधील प्रॅक्टिस सेट नंबर 47 स्टार्ट करत आहोत. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण लास्ट लेक्चरला कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर सेकंड कव्हर करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच सोपं होऊन जाईल. सो सी दी सरफेस एरिया ऑफ 3D ऑब्जेक्ट. 3D ऑब्जेक्ट म्हणजेच अशा ऑब्जेक्ट की ज्यांना लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि हाईटसुद्धा आहे. लास्ट लेक्चरला आपण सरफेस एरिया ऑफ क्यूब हा स्टडी केलेला आहे. सो या लेक्चरला आपण सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड स्टडी करणार आहोत. सो इट इज क्यूबॉइड शेप अँड इट हॅज 6 फेसेस. बॉटमचा एक फेस आणि टॉपचा एक फेस, हे 2 फेसेस झाले. त्यानंतर लेफ्ट साईडचा एक आणि राईट साईडचा एक, आणि त्यानंतर फ्रंट साईडचा एक आणि बॅक साईडचा एक. असे टोटल किती फेसेस झालेले आहेत? फेसेस मीन्स फ्लॅट सरफेसेस. असे टोटल फ्लॅट सरफेसेस हे 6 आहेत. आणि ईच फेस इज इन रेक्टँगल. प्रत्येक फेस हा रेक्टँगल शेपमध्ये आहे. इज इट क्लिअर? हाच सेम कन्सेप्ट आपण क्यूबमध्ये काय पाहिला होता? क्यूबमध्ये सुद्धा 6 फेसेस होते, बट प्रत्येक फेस हा स्क्वेअर शेपमध्ये होता. इज इट क्लिअर? सो रेक्टँगलमध्ये 6च फेसेस असतात, बट हा जो फेस आहे तो रेक्टँगल शेपमध्ये आहे क्यूबॉइडमध्ये. इज इट क्लिअर? सो ऑपोजिट साईड्स, ऑपोजिट फेसेस हे काय असतात? इक्वल असतात. दॅट मीन्स मी जर हा बॉटमचा घेतला, दॅट मीन्स L इंटू बी. L इंटू बी केल्यामुळं काय होणार आहे? हा बॉटमचा जो सरफेस आहे त्या रेक्टँगलचा एरिया निघणार आहे. बॉटमचा जो आहे तो कोणत्या शेपमध्ये आहे? रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. सो L इंटू बी हा बॉटमच्या रेक्टँगलचा एरिया आहे. सो सेम तोच टॉपच्या रेक्टँगलचा पण निघणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स L इंटू बी हा बॉटमचा आणि L इंटू बी हा टॉपचा, म्हणजेच हे 2 टाइम्स निघालेले आहेत. त्यानंतर B इंटू एच हा जो राईट साईडचा सरफेस आहे त्याचा एरिया काय आहे? B इंटू एच. म्हणजे लेफ्ट साईडचा सुद्धा काय आहे? B इंटू एच. दॅट मीन्स 2 टाइम्स B इंटू एच. इज इट क्लिअर? त्यानंतर फ्रंट साईडचा L इंटू एच हा जो फ्रंट साईडचा आहे त्याचा जर एरिया आपण घेतला तर काय निघणार आहे? L इंटू एच. मग या रेक्टँगलचा जर L इंटू एच असेल तर जो पाठीमागचा आहे, बॅक साईडचा आहे, त्याचासुद्धा काय असणार आहे? L इंटू एच असणार आहे. दॅट मीन्स यामध्ये फक्त ऑपोजिट जे फेसेस असतात त्यांचे सरफेस एरिया काय असतात? इक्वल असतात. इज इट क्लिअर? बट क्यूबमध्ये हा प्रत्येक फेस हा स्क्वेअर शेपमध्ये असल्यामुळं सगळ्या फेसचा एरिया हा काय आलेला आहे? L स्क्वेअर. दॅट मीन्स साईड स्क्वेअर आलेला होता, कारण सगळे फेसेस हे काय होते? इक्वल साईजचे होते, इक्वल मेजरमेंटचे. दॅट मीन्स प्रत्येक हा स्क्वेअर शेपमध्ये होता. बट यामध्ये काय आहे? 6 फेसेस आहेत, बट प्रत्येक फेस हा इक्वल नाही, फक्त ऑपोजिट फेसेस हे काय आहेत? इक्वल आहेत. इज इट क्लिअर? सो टोटल सरफेस एरिया काय होणार आहे? बॉटमचा जो रेक्टँगल आहे तो आणि टॉपचा रेक्टँगल, म्हणजे 2 टाइम्स L इंटू बी. इज इट क्लिअर? त्यानंतर 2 टाइम्स B इंटू एच आणि त्यानंतर 2 टाइम्स H इंटू L. मग म्हणजेच काय? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू सम ऑफ एरियाज ऑफ ऑल रेक्टँगल्स. जे 6 रेक्टँगल्स आहेत त्या सगळ्या रेक्टँगलची जर आपण सम घेतली तर काय निघणार आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. इज इट क्लिअर? म्हणजेच 2 टाइम्स L इंटू बी. दॅट मीन्स टॉपचा आणि बॉटमचा हा रेक्टँगल सेम असणार आहे. सो 2 टाइम्स L इंटू बी, म्हणजे आपण कसं लिहू शकतो? 2LB. त्यानंतर 2 टाइम्स B इंटू एच, म्हणजे लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा हे 2 इक्वल आहेत. सो 2 टाइम्स B इंटू एच प्लस 2 टाइम्स H इंटू L, म्हणजे फ्रंटचा आणि बॅक साईडचा हे इक्वल असणार आहे. सो 2 टाइम्स H इंटू L. प्रत्येकातून जर आपण 2 कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL. हा आपला कशाचा फॉर्म्युला झालेला आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो सी दी क्वेश्चन. सेकंड वन, फाइंड दी टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड्स ऑफ लेंथ, ब्रीथ अँड हाईट ॲज गिव्हन बिलो. ह्याच्यात 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत.
त्यातली पहिली व्हॅल्यू म्हणजे लेंथ आहे, त्यानंतरची ब्रीड्थ आहे आणि त्यानंतरची हाईट आहे. हे मेजरमेंट असेल तर आपण काय करू शकतो, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड फाइंड आउट करू शकतो. वन बाय वन सॉल्व करूया. फर्स्ट लेंथ काय दिलेली आहे 12 सेंटीमीटर, ब्रीथ आहे 10 सेंटीमीटर अँड हाईट आहे 5 सेंटीमीटर. सो आत्ताच आपण फॉर्म्युला काय पाहिला, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू, टू कॉमन काढले होते आपण, टू LB प्लस BH प्लस HL. Is it clear? That means 2 times LB, 2 times BH and 2 times HL. म्हणजे ऑपोजिटचे सरफेसेस होते ते इक्वल साईजचे होते. Is it clear? सो आपण सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. 2 ॲज इट इज. लेंथ आपली काय दिलेली आहे L 12 अँड B 10 प्लस तर B 10 into 5, B into H, that means 10 into 5. Is it clear? Plus H 5 into L 12. Is it clear? So simply आता आपल्याला काय करायचं आहे, हा ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व करायचा आहे. हे मल्टिप्लिकेशन प्लस हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन, हे सुरुवातीला आपण करून घेऊया. 2 ॲज इट इज. 12 10चा 120 प्लस 10 5चा 50 प्लस 12 5चा 60. इज इट क्लिअर? त्यानंतर 2 ॲज इट इज. हा जो ब्रॅकेटमध्ये आहे यांचे ॲडिशन आपण करून घेऊया. 120 प्लस 50 170 अँड 170 प्लस 60 म्हणजेच काय होणार आहे 230. इज इट क्लिअर? तर हे मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया. हा 0 ॲज इट इज आणि 23 2चा 46 म्हणजेच टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड काय आलेला आहे सेंटीमीटरमध्ये आहे. सो सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. फक्त आपण व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. सो आपला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड हा फाइंड झालेला आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन, ची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. लेंथ इज 5 सेंटीमीटर. त्यानंतर ब्रीथ ही 3.5 सेंटीमीटर अँड हाईट H इज 1.4 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड आउट दी टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. सो शॉर्टमध्ये लिहूया, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड is equal to 2 in bracket LB plus BH plus HL. Is it clear? आता व्हॅल्यूज पुट करूया. 2 ॲज इट इज. लेंथ 5 into breadth, that means 3.5 plus B 3.5 into H 1.4 plus 1.4, that means H 1.4 into length 5. Is it clear? सो सुरुवातीला आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे प्लस हे मल्टिप्लिकेशन प्लस हे मल्टिप्लिकेशन. इज इट क्लिअर? सो 2 ॲज इट इज. हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. 5चा 25 2 कॅरी होतील आणि 5 3चा 15 आणि 2 झालेले म्हणजेच 17 होतील. आणि हा पॉईंट आहे सो 1 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे आपला ॲन्सर काय येणार आहे 17.5 प्लस हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. तर 3.5 इंटू 1.4 म्हणजेच 14 5चा 77 कॅरी होतील. त्यानंतर 14 3चा 42 आणि कॅरी झालेले 7, दॅट मीन्स 49. इज इट क्लिअर? आणि 2 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे आपला ॲन्सर काय येणार आहे 4.9. इज इट क्लिअर? प्लस
14 फायचा 70 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट, दॅट मीन्स ॲन्सर काय येणार आहे 7.0, दॅट मीन्स 7. इज इट क्लिअर? त्यानंतर हे पॉईंटचे ॲडिशन आपण करून घेऊया. रफमध्ये एका साईडला फक्त इथं करूया. 17.5 प्लस 4.9 प्लस 7.0. पॉईंटचे ॲडिशन करत असताना आपल्याला पॉईंटच्या खाली पॉईंट पुट करावा लागतो. इज इट क्लिअर? 9 प्लस 5 14. पॉईंटच्या खाली पॉईंट आणि त्यानंतर 7 7 14 15 आणि हे 4 19 आणि त्यानंतर 2. म्हणजे ॲन्सर आपलं काय आलेलं आहे 2 इंटू ब्रॅकेटचा ॲन्सर 29.4. तर सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 2 4चा 8, त्यानंतर 2 9चा 18 आणि त्यानंतर 2 2चा 4 आणि कॅरी झालेले 1, दॅट मीन्स 5 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे आपला पॉईंट कुठे येणार आहे 58.8 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आपला काय आलेला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड आलेला आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड वन. थर्ड एक्झाम्पलच्या आपण लेंथ गिवन आहे. लेंथ इज इक्वल टू 2.5 मीटर, त्यानंतर ब्रीड 2 मीटर आणि हाईट 2.4 मीटर. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट द टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. सो टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड is equal to 2 in bracket LB plus BH plus HL. Is it clear? So values put करूया. L काय आहे आपला 2.5 into B2 plus BH, that means 2 into 2.4 plus 2.4 into 2.5. इज इट क्लिअर? तर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर हे प्लस हे. सो 2 ॲज इट इज 25 2चा 50 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट मीन्स ॲन्सर आपलं 5.0, दॅट मीन्स 5 ओनली. त्यानंतर 24 2चा 48 आणि इथं पॉईंट येणार आहे 1 डिजिट नंतर पॉईंट प्लस तर 25 4चा 100 कॅरी 10 होतील आणि 25 2चा 50 आणि कॅरी झालेली 10, दॅट मीन्स 60 आणि डिजिट 2 आहेत 2.5 आणि 2.4 म्हणजे 2 डिजिट नंतर पॉईंट येणार आहे, म्हणजे आपला ॲन्सर फक्त 6 राहणार आहे. सो ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 5 प्लस 4.8 प्लस 6. इज इट क्लिअर? यांची जर आपण ॲडिशन घेतली तर काय येणार आहे 2 ॲज इट इज 5 प्लस 6 प्लस 4 म्हणजेच 15.8. तर 15.8 इंटू 2 आपल्याला करायचं आहे. 8 2चा 16, त्यानंतर 5 2चा 10 आणि 1 झालेला कॅरी 11 आणि 2 1चा 2 आणि कॅरी झालेला 1, दॅट मीन्स 3. म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे आणि 1 डिजिट, दॅट मीन्स आपला पॉईंट हा इथं येणार आहे 1 डिजिट नंतर, दॅट मीन्स 31.6 मीटर स्क्वेअर. हा आपला टोटल सरफेस एरिया आलेला आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ वन. फोर्थ एक्झाम्पलमध्ये साईड आपल्याला गिवन आहेत. एल इज इक्वल टू 8 मीटर, त्यानंतर ब्रीड इज इक्वल टू 5 मीटर अँड हाईट इज इक्वल टू 3.5 मीटर. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट द टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड
is equal to 2 in bracket LB plus BH plus HL. इज इट क्लियर? व्हॅल्यूज पुट करूया. लेंथ आहे 8 इंटू ब्रिड 5 प्लस ब्रिड 5 इंटू हाईट 3.5 प्लस 3.5 इंटू L 8. सो मल्टिप्लिकेशन करूया सुरुवातीला. 5 8चा प्लस 5 इंटू 3.5 प्लस 3.5 इंटू 8. सो 2 ॲज इट इज 8 5चा 40 प्लस, तर हे मल्टिप्लिकेशन करूया. 5 5चा 25, 2 कॅरी होतील आणि 5 3चा 15 आणि कॅरी झालेली 2, दॅट मीन्स 17 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे आपला ॲन्सर येणार आहे 17.5 प्लस आता हे मल्टिप्लिकेशन 8 5चा 40, 4 कॅरी होतील आणि 8 3चा 24 आणि कॅरी झालेले 4, दॅट मीन्स 28 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट, दॅट मीन्स 28.0. इज इट क्लिअर? सो 2 ॲज इट इज. आता ही ॲडिशन आपण रफमध्ये करूया. 40 प्लस 17.5, पॉईंटच्या खाली पॉईंट फक्त आपल्याला घ्यावा लागत असतो आणि त्यानंतर 28.0 म्हणजे 40.0 असणार आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट फक्त प्लेस करायचा आहे. हे 5 ॲज इट इज, पॉईंटच्या खाली पॉईंट, त्यानंतर 7 7 14 आणि हा एक 15, त्यानंतर 4 5 6 7 आणि 8 85.5 ही आपली ॲडिशन आलेली आहे. तर या दोघांच्यातलं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 5 2चा 10 कॅरी 1 होतील, अगेन 5 2चा 10 आणि कॅरी झालेले 1 11, त्यानंतर 8 2 8चा किंवा 8 2चा 16 आणि कॅरी झालेले 1, दॅट मीन्स 17 आणि आपला पॉईंट 1 डिजिट नंतर. सो पाठीमागून 1 डिजिट. सो आपला ॲन्सर काय येणार आहे 171 ओनली. इज इट क्लिअर? 0.0 म्हणजे हेच आपला ॲन्सर येणार आहे 171 आणि युनिट काय आहे मीटर. सो एरिया पण फाइंड आउट केला. सो मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो आपला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड काय आलेला आहे 171 मीटर स्क्वेअर. हां, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड आलेला आहे. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर 2 कव्हर केलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.